बोर्ड एक्झाममध्ये कोणी फेल होणार नाही आहे. बऱ्याच मुलांना वाटते आपण नापास होऊ एखाद्या विषयामध्ये, मग आपण ड्रॉप घ्यायचं का? तर अजिबात असं करू नका. ड्रॉप घेऊन एखाद्या वेळी तुम्ही सेकंड टाईम 90% जरी मिळवले तरी तुम्हाला त्यावरनं थोडंच ॲडमिशन मिळणार आहे? अजिबात नाही आहे. पुढचं ॲडमिशन तर तुम्हाला CETवरच आहे. त्यामुळे मी नापास होईल किंवा मी ड्रॉप घेऊ का हे डोक्यातनं काढून टाका. आपण कोणीही नापास होणार नाही बोर्ड एक्झाममध्ये, कारण बोर्डाकडून 15 मार्क्स हे ग्रेस मार्क्स म्हणून दिले जातात. हे 15 जे ग्रेस मार्क्स आहेत ते 3 विषयासाठी दिले जातात. जर एखाद्या 3 विषयामध्ये तुम्ही जवळपास फेल होत असाल तर त्यात ग्रेस मार्क्स देऊन पास केलं जातं. जसं की तुम्हाला फिजिक्सला सपोज प्रॅक्टिकलला 20 आहेत आणि तुम्ही थेरी पेपरमध्ये जर 8 मार्क्स मिळवले तर 28 झाले, तर त्यामध्ये 7 मार्क्स ॲड करून तुम्हाला पास केलं जातं. बाकीचे 8 मार्क्स राहिलेले ते दुसऱ्या सब्जेक्टला दिले जातात. म्हणजे एकूण मार्क्स जे आहेत तुमचे 15 मार्क्स आहेत आणि एका सब्जेक्टला जास्तीत जास्त 10 मार्क्स ग्रेस म्हणून दिले जातात, त्याच्यावर नाही. म्हणजेच हे जे ग्रेस मार्क्स आहेत ते 3 सब्जेक्टसाठी आहेत. जर तुम्ही 3 सब्जेक्टमध्ये काठावर नापास होत असाल तर ते ग्रेस मार्क्स देऊन तुम्हाला पास केलं जातं. अजून काही तुमचे डाऊट्स असतील, तुम्हाला समजलं नाही आहे तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, मी तुम्हाला रिप्लाय देईन. या सगळ्या अपडेट्ससाठी किंवा काही टिप्ससाठी व तसेच CETच्या प्रिपरेशनसाठी या चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा. तसेच यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला लगेच मिळून जातील.